हे गाइस, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण कॅम्पिंग साठी चाललोय आणि आपल्याकडे सामान पण खूप आहे. आता शॉर्टकट असल्यामुळे हे बघू शकता तुम्ही. आणि आपल्या सोबत आहे प्रसाद शेळके आणि माझी आत्या. तर चला बघूया आजचा आपला प्रवास कसा होतोय का. आणि 5 पायऱ्या चढल्यानंतर हे बघा काय परिस्थिती आहे. चला चला पुढे 5 पायऱ्यानंतर काठीची आठवण झाली आम्हाला. आणि थंडी पण खूप आहे, पण तरी पाण्याची पण आठवण होते. आणि ज्या पायऱ्या आहेत अतिशय उंच उंच एक एक पायरी आहे. काय तर काही अंतरावर आल्यानंतर एक इथं छोटासा हॉटेल, घरगुती हॉटेल पण बघ आहे. तिथे बाहेरची चपलं बघून असं वाटतंय कोणीतरी स्टे साठी थांबलंय. आणि आम्ही काही खूप जास्त प्रवास केलेला नाही, पण तरी सुद्धा बघू शकता फरक बघा. फिटनेस आणि अनफिटनेस. मला तुम्ही शांत चर्चेने श्वासचा आवाज पण घेऊ शकता. जे श्वास चालू आहेत श्वास नाही धापा सांगू शकतो. मी तर अजून रिलॅक्स आहे. आणि इडी बंडल आणि लायटर घेतला तर तो आहे ना. हे सगळ्याचं रिझन इडी बंडल. आणि अरे 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 फस लाव, फस गिर लाव. तर मित्रांनो, थोडासा ट्रेक झाल्यानंतर इथं आम्ही छोटस मंदिर बघायला भेटतंय. कुलस्वामिनी कळसुबाई म्हणून हे बघा. आणि इथे काही देवस्थान आहे, त्यांचे नाव मी सांगू शकत नाही. आणि मला तर असं वाटतंय हा जो मंदिर आहे सेम असंच मंदिर तिकडे वरती पण बघायला भेटेल. आणि इथे दर्शन केल्यानंतर मित्रांनो आम्ही पुढच्या वाटचालीस सुरुवात करतोय. तर चला पुढचा प्रवास सुरुवात करूया आपण. हे बघा मित्रांनो, त्या मंदिरापासून मंदिर दिसतं तुम्हाला. त्या मंदिरापासून काही 50 मीटरवरच इथे माता कळसुबाई निवास देवस्थान म्हणून इथून मेन सुरुवात होते ट्रेक साठी. आणि इथे थोडं दुकान पण आहे. आणि थोड्या रात्री पण त्या मावशी आपल्यासाठी पाणी बिस्लरी घेण्यासाठी, म्हणजे आम्हाला बिस्लरी घ्यायचे. आणि ते रात्री उठल्यात पण एक बिस्लरीची प्राइस 30 रुपये. खूपच थंडी आहे, पण ट्रेक एवढा म्हणजे ट्रेक पण एवढा आहे ना, हार्ड आहे ना. खरंच खूप गरम व्हायला लागला. तर मी सँडो घातला आणि कपडे चेंज केलाय. बाकी हे बघा कपडे माझं बॅगेला अटकवून घेतला. आणि हा पण पूर्ण तयारीत आला होता. स्वेटर वगैरे पूर्ण घातले होते. आता तो पण साधा टी शर्ट घालतोय. हिवाळ्या डिसेंबर महिन्यात आलोय, थंडी पण. आणि आता तुम्हाला झाडं वगैरे दाखवू शकत नाही, हवा पण खूप सुटली, पण अजिबात थंडी वाजत नाही. तर मित्रांनो, अर्धा ट्रेक झाल्यानंतर हे बघा आम्ही त्या शिडीपर्यंत पोहोचलोय. आणि हे बघा इथे काय लिहिलंय, जय माता दी म्हणून लिहिलंय. चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? आता ठीक आहे ना. हे बघा मित्रांनो,
तो जो खांब दिसतोय तिथून तर तिथपर्यंत सीडी कंप्लीट झालेली आहे आमची. हे बघा मित्रांनो, सीडी कंप्लीट झाली आणि इथं फक्त दगड कोरलाय. आणि परत थोडं अंतर पार केल्यानंतर इथं 2 शिडीला तिथल्या आम्हाला दाखवू जे. हा आणि बघा मित्रांनो, ही आम्हाला अशा आता ही दुसरी शिडी आम्ही करतोय. आणि जसं जसं आम्ही उंचावर चाललोय तसं तसं हवेचं प्रमाण वाढत चाललंय. गारा हवा झोपते. मित्रांनो, अजून खूप ट्रेक बाकी आहे आणि ट्रेक करण्यासाठी आत्मविश्वास गरजेचा नाही, आतला विश्वास गरजेचा आहे. हे बघा, आतल्या विश्वासाच्या जीवावर इथपर्यंत आलंच आणि आतल्या विश्वासावरच ते ट्रेक कम्प्लीट करणार आहेत. आपली तिसरी शिडी आणि ही मला तर वाटते ज्या शिड्या आपण पहिल्या 2 कम्प्लीट केल्या त्याच्यापेक्षा ही शिडी जरा मोठी आहे आणि जास्त उंच पण जास्त आहे आणि 90 डिग्री 80 डिग्री ही शिडी आहे. तर मित्रांनो, कळसुबाई वालपर्यंत पोहोचलोय आणि इथे एक हॉटेलमध्ये आम्ही टेंट घेऊन राहणार आहोत. आमच्याकडे सध्या 1 2 3 4 बॅग आहेत आणि त्याचं वजन पण खूप आहे. बघा, इथे आज आम्ही स्टे करणार आहोत आणि तुम्हाला सूर्योदय सकाळी बघायला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर मी आता सध्या थोडीशी विश्रांती घेणार आहोत. फायनली पब्लिक कम टू कळसुबाई. सूर्योदय होतोय आता. मला होतो तर बाप 7 वाजून 13 मिनिट झालेत आणि तुम्हाला स्वर्ग दाखवतो मी. हे बघ, हे बघा, पण 1600 मीटर हाईट वर आहे. हवा तर खूप आहे आणि नजारा बघा मित्रांनो, पूर्ण खाली आहे. बाकीची पब्लिक खालून येते. तर पब्लिक हे बघा, सह्याद्री पर्वतरांगा आणि ही जी सावली दिसते ही फक्त कळसुबाई शिखराची. किती लांब पर्यंत आहे बघा.
बघा बबलू कळसुबाई शेखर आणि कळसुबाई शेखरचा शॅडो लास्ट पर्यंत हे बघा सर्व रांगा आणि खरंच मित्रांनो हे बघा निसर्ग कधी नाराज करत नाही. ऐकलं होता आज बघितला सुद्धा. तर मित्रांनो खूप इच्छा होती माझी कळसुबाई ट्रेक कम्प्लीट करायची आणि आज तो ट्रेक आपण कम्प्लीट सुद्धा केलेला आहे. मित्रांनो आपण चालूय आता घरीच्या दिशेने कळसुबाई ट्रेक कम्प्लीट झाल्यानंतर. आणि व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.